रामकृष्ण हरी. अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकमान्य टिळकांना बोलावण्याचे अकोलीकरांनी ठरवले होते. तो काळ होता स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झगडण्याचा. स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे होते. टिळकांचे राजकीय जीवन त्यावेळी ऐन बहारात होते. समाज जागृतीमधून देशप्रेमासाठी त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सवाचे स्वरूप सार्वजनिक केले होते. अशा सार्वजनिक उत्सवांतील भाषणांमधून टिळकांची रसवंती ब्रिटिशांविरुद्ध आग ओकीत असे. अकोलेवासियांच्या खास आग्रहावरून टिळकांनी शिवजयंती उत्सवानिमित्त व्याख्यानाला येण्याचे कबूल केले. हे ऐकून अकोलेवासियांच्या आनंदाला उधाण आले. जो तो आख्यानाचा दिवस कधी येणार याची उत्सुकतेने वाट पाहत होता. दामले, खापर्डे, कोल्हटकर यांसारख्या गावातील माणसांची सभेच्या आयोजनासाठी धावाधाव चालली होती. प्रत्येकजण घाई गडबडीत होता. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडले गेले. स्वयंसेवकांची नावे निश्चित करण्यात आली. काही जणांच्या मते या सभेला उपस्थित राहण्यासाठी श्री गजानन महाराजांनाही आमंत्रण देण्याचे ठरवले. या सूचनेला जवळपास सर्वांनीच अनुमोदन दिले. काही जणांनी मात्र तक्रारीचा सूर लावला. महाराज सभेत येऊन काही वेडेवाकडे बोलले तर, नागवे सभेत फिरत राहिले तर, लोकमान्यांना कदाचित मारले बिरले तर, अशा अनेक शंका मुद्दाम उपस्थित होऊ लागल्या. तरीही बहुतेकांचे मत महाराजांना सभेला बोलवावे असेच होते. महाराजांना आमंत्रण देण्यासाठी अकोल्याची काही ज्येष्ठ मंडळी शेगावात आली. त्यांना पाहून आधीच महाराज म्हणाले, तुमचे आमंत्रण मला पोहोचले. आम्ही नक्कीच येऊ आणि आलो तरी तेथे शांत बसू, वेडेपणा न करता, आणि लोकमान्यांना आम्ही मारायलाही जाणार नाही. तुमच्या कार्यक्रमाला नक्की हजर राहू. महाराजांचे शब्द ऐकून खापर्डे खजील झाले. अकोल्याचा सर्व वृत्तांत, अगदी खवचट प्रतिक्रियाही महाराजांनी अंतर्ज्ञानाने आधीच जाणल्या होत्या. तरीही महाराजांनी आमंत्रण स्वीकारले याचा सर्वांनाच आनंद झाला होता. त्यांचे आभार मानून मंडळी पुन्हा आपल्या गावी निघाली. 1830 सालातील वैशाख महिना, अक्षय तृतीयेचा दिवस होता. अकोल्याला एका मैदानामध्ये प्रचंड मंडप उभारला होता. लोकमान्य आणि महाराज दोघेही आपल्या क्षेत्रातील अधिकारी एकत्र व्यासपीठावर येणार म्हटल्यावर अकोल्यातीलच नव्हे तर लांब लांबूनही लोकांनी येऊन गर्दी केलेली होती. सभा सुरू झाली. एका उच्च स्थानावर महाराज लोडाला टेकून बसले होते. व्यासपीठाच्या अग्रभागी टिळक बसले होते. त्यांच्या शेजारी अण्णासाहेब पटवर्धन, गणेश खापर्डे, दामले, कोल्हटकर आणि बरीच नामवंत मंडळीही बसलेली होती. सभेला सुरुवात झाली. प्रारंभिक निवेदनानंतर लोकमान्य टिळक बोलावयास म्हणून उठले. बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असा आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपला देह खर्ची घातला त्या रणझुंजार वीरगाजी शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. ती साजरी करण्यासाठी आपण येथे एकत्र जमलो आहोत. शिवरायांच्या कर्ममार्गाला ज्याप्रमाणे समर्थांचा आशीर्वाद होता त्याप्रमाणेच आजच्या आपल्या सभेला आशीर्वाद देण्यासाठी शेगावचे संत शिरोमणी श्री गजानन महाराज उपस्थित आहेत. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. स्वातंत्र्याचा सूर्य देशामधून मावळला.
गुलामगिरीचा फास देशाभोवती आवळला. ज्या देशाला स्वातंत्र्य नाही तो समाज मृत प्रेताप्रमाणे आहे. यासाठी हवी आहे शिक्षणाची गरज. ज्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या पुढल्या पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व कळवून देऊ शकू. आज गरज आहे सर्वांना शिकवून शहाणे करण्याची. परंतु हे इंग्रज सरकार असे होऊ देईल काय? सरकारला माहीत आहे की ही जनता शिकली, सुसंस्कृत झाली तर उद्या आपल्या विरुद्ध उभी राहील. म्हणून सरकारला आवाहन आहे शिक्षणाची द्वारं उघडी करण्याचे. टिळकांचा सूर आक्रमक बनला. ब्रिटिशांविरुद्ध बोलताना त्यांची जीभ धारदार होऊ लागली. त्यांच्या आक्रमकतेकडे पाहून महाराज म्हणाले, अरे अशा बोलण्यामुळेच हाताला बेड्या पडतात. आणि पुन्हा गणगणगणात बोते म्हणत स्वतःमध्ये दंग झाले. सभा निर्विघ्नपणे पार पडली. महाराजांचे भाकीत थोड्याच दिवसात खरे झाले. सरकारने कलम 124च्या खाली टिळकांना अटक केली. त्यांच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी त्यांची रवानगी पार ब्रह्मदेशात मंडाले येथे केली. टिळकांची चाहते मंडळी त्यांची शिक्षा रद्द व्हावी म्हणून प्रयत्न करू लागली. त्यातीलच एक प्रयत्न म्हणून दादासाहेब खापर्ड्यांनी कोल्हटकर नावाच्या टिळक भक्ताला महाराजांकडे पाठविले. महाराज झोपलेले होते. कोल्हटकर ताटकळत बसले होते. काहीही झाले तरी महाराजांना भेटून जायचेच अशा तीव्र इच्छाशक्तीने ते बसून राहिले होते. शेवटी महाराज झोपेतून उठले. तेव्हा कोल्हटकरांनी सर्व प्रकार त्यांना सांगितला. महाराज म्हणाले, अरे हे होणारच होतं. सज्जनांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होऊच शकत नाही. शेवटी प्राक्तनात जे आहे ते भोगावेच लागते. तरी प्रसाद म्हणून हा भाकरीचा तुकडा टिळकांना नेऊन दे आणि त्यांना म्हणावं, तुमच्या हातून फार मोठी कामगिरी होणार आहे. कोल्हटकरांनी सगळा वृत्तांत टिळकांना सांगितला आणि भाकरीचा प्रसादही दिला. टिळकांनी प्रसाद घेतला आणि हसत म्हणाले, महाराजांचे म्हणणे खरे आहे. सरकारने आमच्या विरुद्ध पुरावे जमा केलेले आहेत. तेव्हा मंडालेला जाणे आता अटळ आहे. माझ्या हातून होणाऱ्या कामगिरीबद्दल म्हणायचे तर मी काय सांगणार. महाराज त्रिकालदर्शी आहेत. त्यांनी जे भाकीत केले आहे ते प्रत्यक्षात येईलही. इतके म्हणून त्यांनी भाकरीचा प्रसाद खायला सुरुवात केली. तोंडात दात नसतानाही त्यांनी तो प्रसाद चघळून चघळून खाल्ला. महाराजांची भविष्यवाणी खरी ठरली. मंडालेच्या तुरुंगामध्ये टिळकांच्या हातून ऐतिहासिक अशा गीता रहस्याची रचना झाली. भगवद्गीतेवर कर्ममार्गाच्या भूमिकेतून अजरामर असा ग्रंथ लिहून टिळकांनी जगद्गुरूचा मान मिळवला. या गीतेवर अनेक विद्वानांनी आपापल्या परीने भाष्य केले होते. कोणी द्वैतपर, कोणी अद्वैतपर, कोणी कर्मपर. ह्याच गीतेला कालानुरूप निकष लावले. त्या विद्वानांच्या पंक्तीला टिळकही जाऊन बसले. महाराजांची देववाणी सत्यात उतरली होती. करवीर कोल्हापूरचा श्रीधर गोविंद काळे आपल्या मित्राला भेटायला भंडाऱ्याला आला. तेथूनच पुढे कोल्हापुरात जाण्याचा त्यांचा बेत होता. कोल्हापुराला निघताना त्यांच्यात बोलणे झाले. श्रीधर मित्राला म्हणाला, आपण इतके शिकलो त्याचा काय उपयोग झाला. आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्याला जसा होतो तसा देशालाही व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ यामा आणि टोगो
जपानमधले हे दोघे मित्र यंत्रविद्या शिकण्यासाठी परदेशी गेले. शिक्षण संपवून आपल्या मायदेशी परतले. आपल्या यंत्रविद्येच्या कौशल्याचा फायदा तेथील तंत्रज्ञानाला करून दिला, जेणेकरून त्यांनी आपल्या देशाला एक आघाडीचे तंत्रज्ञानामधील अग्रेसर राष्ट्र असा लौकिक मिळवून दिला. मित्रा, आपणही असेच उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ, तेथे शिक्षण घेऊ आणि नंतर मायदेशी परतून आपल्या देशबांधवांना त्या शिक्षणाचा फायदा करून देऊ. एवढ्यात शेगाव गाव आले. शेगावातील प्रसिद्ध संत गजाननांचे त्यांनी नाव ऐकले होते, म्हणून अर्ध्या प्रवासातच ते शेगावला उतरले. पोस्टमास्तरांच्या घरी सामान ठेवून महाराजांना भेटायला मठात आले. महाराजांच्या चरणी डोके ठेवून दोघंही त्यांच्या समोर बसले. महाराजांनी दोघांना एकवार निहाळले आणि म्हणाले, वेड्या मुलांनो, परदेशात जायचा विचार सोडून द्या. अवघे ज्ञान ह्या भारतभूमीवर साठलेले असताना दुसऱ्या देशात जायची आवश्यकताच काय? यंत्रविद्येत काय आहे? त्याहीपेक्षा गहन अर्थ दडलेला आहे अध्यात्मविद्येत. त्याचे शिक्षण घ्या. हिंदुस्थान हीच आपली कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. अगणित पुण्य करावे तेव्हाच येथे जन्म होतो आपला. अशा पवित्र भूमीला सोडून कुठे जाता? इथेच ज्ञानाची भांडारे भरलेली आहेत. गरज आहे आपण आपले डोळे उघडून पाहण्याची. इथेच ज्ञानाचे समुद्र भरले आहेत. त्यातील ज्ञान किती प्रमाणात घ्यावयाचे हे आपणच ठरवले पाहिजे. जा, निश्चिंत मनाने कोल्हापूरला जा. तुमचा उत्कर्ष येथेच होईल, असे म्हणून त्या दोघांनाही आशीर्वाद दिला. महाराजांच्या अंतर्ज्ञानीपणाला मनोमनच आदरभावे वंदन करून दोघेही निघाले. महाराजांचे म्हणणे खरे झाले. श्रीधर काळे यांना या देशामध्येच उत्कर्षाचे क्षण अनुभवता आले. त्यांनी आपले BA MA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना शिंद्यांच्या राज्यात शिवपुरी कॉलेजात प्रिन्सिपॉल म्हणून नेमले. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले.